हा कागद आहे ना इकडे जायला पाहिजे खाली, कारण की पाणी असं इकडे खाली चाललंय, पण हा असं इकडे वरती जातोय. होतं की मी बोललो होतो ते मंत्र वगैरे फुकत होते, काय चाललं होतं तर ते असं कळालंय स्वस्त्याला, असं कळालंय स्वस्त्याने सांगितलं मला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशा आहात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आहे ना मम्मीला सोडलंय आता बाजारात आणि पाणी खूप वाढलंय. सकाळी आलं होतं तेव्हा वरती अंथरलं होतं, कारण की म्हटलं इकडे बसून देतात का नाही खाली, पण बसले होते सगळे आणि मग वरती पण त्या जागेवाले लोक आले म्हणून मग खाली अंथरलं, मग बसले. ते पाणी भरपूर तसं कमी केलंय म्हणून मग आता खालीच बसली आहे मम्मी. आता मार्केटला चाललो आहे, म्हटलं जरा थांबून ब्लॉग चालू करूया. आता मार्केटला जातो, पहिले मार्केटची कामं उरकून घेतो आणि बघू. आणि हे जो समोर दिसतंय ना, हे इथे इन्सिडेंट झाला होता लास्ट सॅटर्डेचा, जो मी ब्लॉगमध्ये सांगितला होता. तर त्याबद्दल मला एक कन्क्ल्युजन पण भेटलं, म्हणजे गोष्ट कळाली येते इथं काय चाललं होतं. एक म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती, पण एक मला त्याच्यावरती पण बघू. जर मी बोललो तर विषय वाढायला नको, पण मी बोलतो, सांगतो तुम्हाला. पहिले मी काम वगैरे उरकून घेतो. वेदन भाऊचं म्हणणं आहे की डिपेंडर 1 लाखाची शपथ इतके ना सीन चालतात आता. कोण काय म्हटलं वेदन भाऊची जरा आपण खट टाकू. वेद्याला म्हटलं वेद्या कोणती गाडी घ्यायची, वेद्या म्हणतो डिपेंडर घेणार मी. वेद्याला म्हटलं काय किंमत आहे, वेद्या म्हणतो 1 लाख रुपये. क्या हसायला आली ना आम्हाला, मानला भाई वेद्याला मी. वेद्याने डायरेक्ट कल्टीच मार. बाजारात आलोय, 5:30 वाजले ते. आता जातो, बघतो काय विषय. सध्या कॉन्टेंट काय काढावं, माझं ते डोकं चालत नाही. बघू. बाजारात बसलोय आणि मला असं वाटतंय पाऊस माझ्यापासून जास्तच ओबेस आहे. मी बाजारात आलो आणि जोरात पाऊस यायला सुरुवात झाली. आता जरा थोडं उघडलं आहे, पण नॉर्मल तरी येतं, बघू शकता तुम्ही. आता जरा थांबतो आणि पाण्याचा प्रभाव आहे ना इकडं लेफ्ट साईडला आहे, ह्या साईडला, म्हणजे पाणी इकडून इकडे येते. मग कागद हा इकडे जायला पाहिजे, पण कागद इकडे जातो. टाक बरोबर मी. हे बघा, हा कागद आहे ना इकडे जायला पाहिजे खाली, कारण की पाणी असं इकडे खाली चाललंय, पण हा असं इकडे वरती जातोय, कारण की इथं पाणी फिरतंय. तिथून येते पाणी आणि इथं फिरतोय परत, असा विषय होतो. आता निघावं म्हटलं, कारण की आता गिऱ्हाईक होणार नाही. वरती जाऊन बसलं तर होईल, पण म्हटलं आता जाऊ दे. कसे पावसा पाण्याचं तुम्हाला माहिती ना, पाऊस किती ओबेस आहे माझ्यावर. मग मी वरती गेलं लगेच पाऊस यायला सुरुवात होईल. म्हटलं डायरेक्ट घरी जाऊ आपण. त्यामुळे घरी जाऊन बघू मग काय होतं. येताच आहे ना पजाला कॉल केला, कारण की सारखं म्हणतोय की कॉल करेल, लक्षातच राहत नाही. पजाला केला आणि मग राजू भैयाला पण करायचं होतं आपल्या. मग आता राजूला आहे ना आय थिंक रविवारी सुट्टी असती, मग उद्या सकाळी करेल लक्षात ठेवून. आणि माझ्या लक्षातच नाही, बोलता आता इतका वेळ झाला, एक 1.25 तास बोललो, काहीतरी 1.25 तास 1.5 तास. मग राजू भैयाला आता उद्या करतो. बोलता लक्षातच नाही. आपला ब्लॉग पण एंड नाही केला आपण, नंतर लक्षात आलं. म्हटलं आपण आता ब्लॉग वगैरे एंड करू मस्तपैकी आणि मग बघू काय होतंय. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. असं आहे ना. हां, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे तुम्हाला मी बोललो ना की त्या दिवशी मागच्या शनिवारच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की असा इन्सिडेंट झालता. आता काय इन्सिडेंट झालता तो तुम्हाला माहिती नसेल तर ब्लॉग जाऊन बघा. तर त्याचं असं होतं की मी बोललो होतो ते मंत्र वगैरे फुकत होते, काय चाललं होतं. तर ते असं कळालंय स्वस्त्याने सांगितलं मला की म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांना पैसा वगैरे प्राप्ती होत नाही किंवा काय होत नाही, काही संकट येतं आहे, कोण आजारी काय, तर ते अंगारा वगैरे लावून ते मंत्र वगैरे बोलतात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की भाई आपले लोक कमी पडलेत का. आणि जर मी असं बघितलं, कोणी पण असं बघितलं, कोणाला पण अशी शंका होणार. त्याच्यामुळे मी काय माझं एक्सप्लेन म्हणजे हे करत नाही. मी जस्ट एक सांगतोय की परत नको म्हणायला की मी कोणत्या रिलिजियसचा चुकीचं प्रमोट करतोय किंवा काय करतोय, म्हणून मी ती गोष्ट क्लिअर करतोय, बाकी काही नाही. मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.